वहिनी हे काय म्हणालीस? सांगितलं ना आंबे हळद आहे म्हणून. अच्छा, मग ह्याचा लेप करणार आहेस तू? अरे हो, बरं आठवलं. मला ना निरगुडीची पानं हवी आहेत. आपल्या विहिरीजवळ निरगुडीचं झाड आहे. जाना पटकन 10-12 पानं घेऊन ये. ती कशाला? अरे आंबे हळद, निरगुडीची पानं, पुदिन्याची फुलं ही कालच्यासारखी तिळाच्या तेलात उकळवायची आणि त्याचा लेप तयार करायचा. हे बघ जागृती, उगीच चिडचिड करून काही उपयोग होणार नाही. उगीच स्वतःला त्रास करून घेतेस तू. बस. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मला त्रास होऊ नये म्हणून, तर बोलला का नाही? का नाही हाकलून दिलं त्या भिकारड्या मुक्ताला वाडा बाहेर? पण नाही, तिच्याशिवाय तर आजकाल पानही हालत नाही तुमचं. तुम्ही आणि तुमचे वडील दोघेही एक सारखे. जागृती, का राग आला? खोटं बोलते का मी? आबासाहेबांना चांगला विलायती बाम लावला तर ह्यांचं दुखणं आणखी वाढलं. आणि ही भिखाडी मुक्ता तेल काय लावते, हळद काय लावते हे त्यांना चालतं. आबासाहेब, तुमच्या पायाची सूज तेलाने बरी झाली होती. मी किती वेळा सांगत होते तुम्हाला आराम करा म्हणून, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. वय तुझं ऐकायला पाहिजे होतं. लई दुखतोय पाय, कळ सोसवत नाही बघ. आता मी लेप लावतीये ना, पण अजिबात चालायचं नाहीये. जराही पाय हलवू नका. तुम्हाला काय हवं नको ते मी बघते. हा, कितीही महत्वाचं काम असलं तरी 2 दिवस हा आराम करावाच लागेल. रेवती, तुझी ती बँकर्स बद्दलची न्यूज तयार केलीस ना, ती छान झालीये. अभ्यंकर भाऊजींनाही ती खूप आवडली. ती टेलिकास्ट करायला हरकत नाही. मम्मा, पण मला असं वाटतं की आपण शहरातील प्रॉब्लेम्सवर कॉन्सन्ट्रेट न करता गावातील प्रॉब्लेम्स लोकांपर्यंत आणायला हवेत. हो मम्मा, त्याच्याकडे तर कोणी लक्षच देत नाहीये. मुक्तानं बनवलेल्या तेलामुळं लई आराम पडलाय बघ पायाला. हे तिच्या समोर बोलू नका. ती वेगळी डोक्यावर बसायची. आम्हाला अक्कल शिकवू नको. तिला फार महत्व द्यायचं नाही हे आम्हाला बी पटतंय. पण तुला म्हणून सांगतो देवेंद्र, ही मुक्ता 4 चौघींसारखी नाही. अरे तिच्या हातात काही वेगळीच जादू आहे बघ. अरे देवा. देवेंद्र, आम्ही जेव्हा जिन्यावरनं पडलो होतो तेव्हा वेदनेने जीव जातो की राहतो अशी परिस्थिती होती. पायाची सूज बघून तर आम्ही चालूच शकणार नाही असंच वाटलं होतं आम्हाला. नाही देवेंद्र, पण हे इतक्या लवकर बरं करणं साधं सुद्धा काम नव्हतं. हे मुक्तानी जिद्दीने करून दाखवलं बघ. हॅलो वकील साहेब, हा तुम्ही आलात का घरी? मॅडम, तुम्ही कुठे आहात? घरीच ना? तुम्ही काम सुरू करा, मी पोचतेच आहे. 5 मिनिटात निघते इथून. नको मॅडम, तुम्ही तिथेच थांबा. घरी येऊ नका. मीच लवकरात लवकर पोहोचतो ऑफिसला. का वकील साहेब, काय झालं? मॅडम, एक बाई आणि मुलगा इथे तुमच्या बंगल्याच्या बाहेर बसलेत. माझा अंदाज चुकत नसेल तर हा तोच मुलगा आहे जो स्वतःला मोहित्यांचा मुलगा म्हणवतोय, बरोबर? हो हो, तो मोहितेंचाच मुलगा आहे. मी कधी घरी येते असं विचारत होती ती. तुम्ही भेटलात का त्यांना? नाही मॅडम, त्या दोघांना पाहून मी माघारी वळलोय. पुन्हा गाडीत येऊन बसलोय. काय? पण का वकील साहेब? आता फोनवर काहीच बोलत नाही. ऑफिसला पोहोचल्यावरती सविस्तर बोलूया. पण एवढं मात्र सांगतो की गडबड आहे मॅडम. गडबड? हो मॅडम, खूप मोठी गडबड आहे. गडबड आहे? असं का म्हणाले असतील वकील साहेब?